हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 8वीचा 1.4 मिस स्लिपरी हा लेसन पाहूयात. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी ऑफ अ गर्ल हू इज ऑलवेज अपसेट अँड अननर्व्ड. एकाकी, शांत, घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या मुलीची गोष्ट मित्र हो आज आपण पाहूयात. ही गोष्ट शिकण्यापूर्वी ह्या मुलीची पार्श्वभूमी समजून घ्या. It is a story of lonely girl who is teased by classmate in school. शाळेमध्ये सातत्याने बाकी विद्यार्थिनी चिडवत असलेल्या मुलीची गोष्ट आहे. इट इज बिकॉज शी इज अपसेट अँड अननर्व्ड ड्यू टू सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम. त्या मुलीच्या घरी काही विशिष्ट प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ती सातत्याने अपसेट असते, अननर्व्ड असते. शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल. कोणतेही काम ही मुलगी व्यवस्थितपणे करू शकत नाही. चला तर मग या मुलीची गोष्ट आपण आज शिकूयात. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. मी तयार झाले आणि शाळेत गेले. इन द फर्स्ट पिरियड आवर क्लास टीचर हू टॉट अस इंग्लिश टोल्ड अस टू टेक आउट आवर कंपोजिशन नोटबुक. आमच्या शिक्षिका ज्या आम्हाला इंग्रजी शिकवायच्या त्यांनी आम्हाला कंपोजिशनचे नोटबुक काढायला सांगितले. आय टूक आउट मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. मी चुकीने गणिताचे नोटबुक काढले. आय रिप्लेस्ड इट क्विकली. मी पटकन ती नोटबुक आतमध्ये ठेवली. बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स ऑन मी. पण शिक्षिका कदाचित त्यांनी आपली नजर माझ्यावरच फिक्स केली होती. She shouted, "Come here with your book, सायली." ती मोठ्याने ओरडली, सायली तुझी बुक घेऊन इकडे ये. आय ओबेड हर. मी त्यांच्या आज्ञेचं पालन केलं. बट हर अँग्री लुक्स मेड माय लेग्स ट्रेम्बल. पण त्या इतक्या रागाने पाहत होत्या की माझे पाय थरथर कापत होते. अँड व्हेन आय रीच्ड हर चिअर. जेव्हा मी शिक्षिकेंच्या खुर्चीपाशी पोचले, द नोटबुक फेल ऑन हर फीट. माझ्या हातातून नोटबुक त्यांच्या पायापाशी पडली. सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली. वर्गातील बाकीच्या सर्व मुली मोठ्याने हसू लागल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. शिक्षिकेने विचार केला की मी नोटबुक मुद्दामहूनच खाली टाकली. She stared at me with an all-devouring look. All-devouring look म्हणजे फ्रायटनिंग लुक. खूप भीतीदायक नजरेने त्या माझ्याकडे पाहू लागल्या. गो अँड स्टँड नियर युअर सीट, शी एल्ड. जा आणि तुझ्या जागेवर उभे राहा. आय केप्ट स्टँडिंग, पनिश्ड फॉर द होल पिरियड. मी संपूर्ण तासभर ती शिक्षा सहन करीत उभे राहिले. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास. दुसरा इतिहासाचा तास होता. अँड माय फेवरेट सब्जेक्ट. माझा आवडता विषय होता. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमराइज द कॉजेस अँड इफेक्ट ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. शिक्षिकेने आम्हाला पानिपतच्या युद्धाची कारणे आणि परिणाम पाठ करून यायला सांगितले होते. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. मी चांगली तयारी केलेली होती. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन. त्यांनी एकामागून एक आमच्या सगळ्या मुलांचे टेस्ट घ्यायला सुरुवात केली. व्हेन माय टर्न केम. जेव्हा माझी वेळ आली, आय वेंट ब्लँक. मला काहीच आठवेनात. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर. शिक्षिका माझ्याकडे एकसारखा टक लावून पाहू लागल्या. व्हाईल आय स्टूड देअर स्टील विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. मी मान खाली घालून तिथे स्तब्ध उभी राहिली. दॅट इज द इन्सिडंट इन द क्लासरूम. विद्यार्थी मित्र, वर्गामध्ये घडलेला तो प्रसंग सायलीच्या जीवनातला आहे. सायली आपल्याला पुढे सांगते ते तिच्या फॅमिलीबद्दल आहे. ती म्हणते, पहा, ममा अँड पप्पा कंटिन्यूड देअर
नेव्हर एंडिंग टिप्स. आई आणि बाबा यांचं न संपणारं सातत्याने टिफ म्हणजे भांडण असायचं. पप्पा युज्ड एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. पप्पा त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी प्रत्येक संधी वापरत असायचे. ममा ऑन हर पार्ट डिड नॉट अलाउ एनी सच ओकेजन टू स्लीप विदाउट टर्निंग इट इंटू अ व्हेसिफेरस कॉरल. आणि आई असा तो प्रसंग मोठं भांडण बदलण्याशिवाय सोडत नसे. द कॉरल वॉज बिटवीन द टू. आई आणि पप्पा या दोघांमध्ये भांडण असायचं. बट द पनिशमेंट इनव्हिटेबली डिसेंडेड ऑन द थर्ड वन. पण त्याची शिक्षा मात्र तिसऱ्या व्यक्तीवर न चुकता येऊन पडायची. दॅट इज मी ॲट स्कूल. आणि ती तिसरी व्यक्ती म्हणजे मी. व्हेरेवर अँड व्हेनेवर आय हर्ड रेज व्हॉइसेस. ज्या ज्या ठिकाणी आणि ज्या ज्या वेळेला मी मोठ्याने आवाज ऐकायचे, आय फेल्ट ॲज इफ ममा अँड पप्पा वेअर कॉरलिंग. मला जणू असं वाटायचं की आई आणि बाबा हे जणू काय भांडतायत. समटाइम्स इव्हन इन द मिडस्ट ऑफ सायलेन्स ममाज स्क्रीम केम पायर्सिंग थ्रू माय इयर्स. काही काही वेळेला शांततेमध्ये सुद्धा आईचा किंचाळण्याचा आवाज माझ्या थेट कानामधून जायचा. अँड व्हेनेवर आय हर्ड ममाज हाय पिच एल माय लेग्स क्युव्हर. आणि ज्या ज्या वेळेला मी आईचा मोठा ओरडण्याचा आवाज ऐकायचे, माझे पाय लटलट कापायचे. मार्जिनमध्ये अर्थ दिलाय पहा मित्र. क्युव्हर म्हणजे ट्रिम्बल, शुक और ट्रम्बल म्हणजेच थरथर कापणे. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर. एके दिवशी मी शाळेच्या पायऱ्या उतरून खाली येत होते. समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम. कोणीतरी वरच्या बाजूने मोठ्याने आवाज दिला. आय फेल अँड केम टंबलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप्स. मी खाली पडले आणि 7 पायऱ्या घरंगळत खाली आले. माय एल्बोज अँड नीज वेअर बॅडली ब्रूज्ड. माझे कोपर, गुडघे यांना खूप दुखापत झाली. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट अ सीम. माझा नवीन फ्रॉक शिलाईपाशी फाटला गेला. व्हेन आय रीच्ड होम. ज्या वेळेला मी घरी पोहोचले, ममा शाउटेड. आई ओरडली, आय एम सिक ऑफ यू. व्हेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रा व्हॅगंट लॉसेस. मला तुझा वैताग आलाय. तू इतके महागडे खर्च करण्याचं केव्हा थांबवशील. मदर सीज्ड मी बाय द आर्म. आईने माझ्या हाताला घट्ट पकडलं. गेव मी अ गुड जर्क. मला चांगला मोठ्याने हिसका दिला. अँड सीटेड मी ऑन द बेड. आणि मला बिछाण्यावर बसवलं. सी फेच्ड अँड अँटीसेप्टिक लोशन. तिने अँटीसेप्टिक क्रीम घेतली अँड ॲप्लाइड इट टू माय एल्बोज अँड नीज. आणि ते माझ्या कोपर आणि गुडघ्यांना लावली. बट डीड नॉट हग मी. पण तिने मला आलिंगन दिलं नाही, मिठी मारली नाही. विदिन मी लिंगर्ड द एअर्निंग दॅट शी वूड होल्ड मी अँड कन्सोल मी. ती माझं सांत्वन करेल, मला जवळ घेईल, ही माझी जी तीव्र इच्छा होती. एअर्निंग म्हणजे तीव्र इच्छा, ती माझ्यामध्ये तशीच रेंगाळत राहिली. इव्हन इफ शी हॅड गिव्हन मी जस्ट अ सिम्पथेटिक पॅट. जरी फक्त तिने सहानुभूतीपूर्वक एखादी थाप मला मारली असती, मला एखादी थाप दिली असती, माय स्मार्टिंग लिम्स वूड हॅव बीन सुथेड. माझे दुखणारे अवयव शांत झाले असते. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय.
माझा छोटा भाऊ जवळच होता. ॲज ममा वॉकड अवे टू द किचन, जशी आई किचनमध्ये गेली, ही केम, तो आला अँड सॅड बिसाइड मी, माझ्या बाजूला बसला. ही प्लेस्ड हिज लिटल हँड ऑन माय आर्म, त्याने आपले छोटे हात माझ्या हातावर ठेवले आणि कुजबुजला. विस्पर, आर यू इन ग्रेट पेन? खूप दुखतंय का? आय हग्ड हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि जोराने रडायला लागले. पुन्हा रडू लागले. आय यूज्ड टू वॉक क्वाईट कॉशियसली. मी नेहमी सावधपणेच चालायचे. एट आय वूड ऑफन स्टंबल, तरीसुद्धा मी नेहमी धडपडायचे. वन डे द क्लास मॉनिट्रेस अनाऊन्स, एक दिवशी तर आमच्या वर्ग मॉनिट्रेसने असं अनाऊन्स केलं, वी विल कॉल हर स्लिपरी. आपण तिला स्लिपरी म्हणूयात. ऑदर स्लीप ऑन द वेट ग्राउंड, सायली मॅनेजेस टू स्लीप इव्हन ऑन ड्राय लँड. बाकीचे सगळेजण ओल्या ग्राउंडवर सरकतात, सायली मात्र सुक्या जागेवर सुद्धा सरकते. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ क्लास न्यू स्कोप फॉर फन. आणि त्यामुळे ह्या बाकीच्या सर्व मुलांसाठी आता गमतीचा एक नवीन मार्ग निर्माण झालेला होता. दे टीच मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. मिस स्लिपरी या माझ्या नवीन टायटलने प्रत्येक दिवशी मला ते चिडवायचे. सून अ व्हर्स वॉज कंपोज इन माय ऑनर. लवकरच माझ्या सन्मानार्थ एक कविता रचण्यात आली. स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाउट मग, आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाउट मग. स्लिपरी स्लिपरी जी चिखलाशिवाय सरकते, तिला साध्यात साधा प्रश्न विचारा, कोणते उत्तर तुमचं लक नसणार आहे. आय लिव्ड इन परपेच्युअल फिअर ऑफ एव्हरी वन. मी सतत कोणाच्या ना कोणाच्या भीतीत असायचे. द गर्ल्स, द टीचर्स, द यंग अँड द ओल्ड. मुलींच्या, शिक्षकांच्या, कोणी मोठ्या व्यक्तीच्या किंवा म्हाताऱ्या व्यक्तीच्या. परपेच्युअल फिअर म्हणजे सातत्याने भीती मला वाटत असायची. व्हेन आय वॉज इन क्लास, जेव्हा मी वर्गात असायचे, आय डेअर नॉट मूव्ह आऊट. माझं बाहेर जाण्याचं धाडस होत नव्हतं. व्हेन आय वॉज आउटसाईड, आय वॉज अफ्रेड ऑफ री एंटरिंग द क्लास. जेव्हा मी बाहेर असायचे, पुन्हा वर्गात जायची मला भीती वाटायची. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनी वन. कोणाशीही बोलण्याचं धाडस मी करू शकत नव्हते. तर मित्र हो, अशी आहे आपली घाबरलेली, एकाकी, उदास असलेली सायली. हा या गोष्टीचा पहिला भाग आहे. या सायलीमध्ये कसा बदल होतो, या सगळ्या भीतीवरती कशी मात करते, यासाठी या गोष्टीचा सेकंड पार्ट नक्की पहा. पहिला पार्ट तुम्ही पाहिलात, समजून घेतलात, त्याबद्दल थँक्यू.